ओम साईराम. अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाउज चार्ट. ठीक आहे, तर एकदम सावकाश सविस्तर दाखवणार आहे. व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचे म्हणजे आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायला. ठीक आहे, तर बघा प्रिन्स कट ब्लाउज चार्ट असं मी वरती लिहून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लिहून घ्यायचे आणि अशा आपल्याला कॉलम काढायचे आहेत. साईड, शोल्डर, गळा रुंदी, मुंडा, टक्स, उंची आणि रुंदी. तर इथं मी तुम्हाला हे मापन नसतील समजत तर मी एका साईडला आकृती सुद्धा काढून दाखवणार आहे. आता जे साईजचा आपला कॉलम होता त्यामध्ये मी 28, 30 अशा साईज लिहिलेले आहेत. 28 ते 48. त्याच्या पुढे शोल्डरचा कॉलम काढलाय. त्याच्या पुढे गळा रुंदी, मुंडा, टक्स, उंची आणि रुंदी. ठीक आहे, तर आता हे सर्व व्यवस्थित मी तुम्हाला साईज नुसार किती घ्यायचं शोल्डर, गळा रुंदी, मुंडा ते इथं लिहून देणार आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये उतरून घ्यायचं आहे. जेव्हा कधी तुम्ही प्रिन्स कट ब्लाउज कटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला खूप सोपं जाईल. ठीक आहे, चला तर आता आपण 28 पासून सुरुवात करूया. तर 28 साईजला शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच. ठीक आहे, त्यानंतर गळा रुंदी. आता हे माप कुठे टाकतात ते नसेल समजत तर एका साईडला मी तुम्हाला छोटीशी आकृती काढून दाखवते. हे तर गळा रुंदी 2.25 घेतली आहे. तर 2.25 म्हणजे किती? 2 आणि 2 रेषा, 2 इंच आणि वरती 2 रेषा म्हणजे 2.25. त्यानंतर मुंडा टाकायचा आहे आपल्याला. तर मुंड्याचं माप आहे 5 इंच. आणि त्यानंतर आहे आपल्याला टक्स, उंची आणि रुंदी. तर हे कोणतं माप आहे तुम्हाला आकृतीमध्ये दाखवते. तर टक्स, रुंदी आणि उंची घेतलेली आहे 3.5, 3.5 म्हणजे दोन्ही उंची 3.5 आणि रुंदी पण 3.5. तर मी तुम्हाला इथे छोटीशी आकृती काढून त्यामध्ये हे टक्स, उंची आणि रुंदीचं माप समजेल अशा पद्धतीने दाखवते. तर बघा, आपण पेपर कटिंग करताना उंची टाकत असतो सरळ वरती, बरोबर. आता उंची टाकून झाल्याच्या नंतर आपण टाकतो शोल्डर. तर पाहता इथे हे शोल्डर टाकले मी. ओके, तर हे शोल्डर असतं. आणि त्याच्या पुढे आता ही आहे आपली गळा रुंदी. तर हे पहा, इथं आपण गळा रुंदी टाकत असतो टेपनी इथं, बरोबर. तर आता उंची झाली, शोल्डर झालं, गळा रुंदी झाली. ठीक आहे, इथं बरोबर. आता टाकायचं आपल्याला मुंडा. आता मुंडा कुठे टाकत असतो बघा, जिथं शोल्डर टाकले आपण तिथून सरळ खाली मुंडा टाकत असतो. हे पहा असं. ओके, तर हे माप लक्षात आले असतील शोल्डर, गळा रुंदी आणि मुंड्याचं, बरोबर. त्यानंतर आता आहे टक्स, उंची आणि रुंदी. तर हे कुठे टाकतात ते दाखवते मी. त्या अगोदर सर्व जो कॉलम आहे तो आखून घेते पूर्णपणे छान. तर असा आपला हा कॉलम असतो, बरोबर. पुढच्या भागाचा प्रिन्स कटचा दाखवत आहे फक्त. तर हे पहा, असा कॉलम असतो आपला. ओके, तर बघा टक्स, उंची आणि रुंदी. तर अगोदर घ्यायची आपल्याला टक्स, रुंदी 3.5 इंच. हे पहा, इथून इकडे आपण रुंदी घेत असतो. आणि जिथं रुंदी घेतली तिथून वरती आपल्याला घ्यायची आहे उंची 3.5च. हे पहा इथपर्यंत. आणि काय करतो प्रिन्स कटला इथे 2 इंच पुढे आपण वाढवून घेत असतो आणि हे असं तिरकी रेषा मारून घेत असतो. आता हे जे 2 इंच वाढवले ते आपण इथं टाकून घ्यायचं असतं. आणि इथं आपल्याला काय करायचं असतो, प्रिन्स कटला आकार द्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला माप लागतं टक्स, उंची आणि रुंदी. ठीक आहे, तर लक्षात आलं तुमच्या. तर बघा, इथं आपला असा मुंडा असतो आणि इथे पुढचा गळा असतो, बरोबर. तर आता आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं असेल टक्स, उंची आणि रुंदी. ठीक आहे, तर आता पुढचं माप आहे आपलं 30चं, 30 साईज. तर 30 साईजला शोल्डर घ्यायचंय 5 इंच. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच. मुंडा घ्यायचाय 5.5 इंच. आणि टक्स, उंची आणि रुंदी दोन्ही पण माप घ्यायचं आपल्याला 3.5 इंच. आता त्याच्या पुढचं बघूया 32 साईजचं 5.25 इंच शोल्डर घेतले 32 साईजला. 2.25 गळा रुंदी घेतली आणि 5.6 म्हणजे 6ला 2 रेषा कमी 5.75 असं लिहिते मी. त्यानंतर टक्स, उंची आणि रुंदी आहे 3.5च. आता पुढचं माप घेऊया आपण 34 साईजचं. 34 साईजला शोल्डर घ्यायचे 5.5 इंच. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. टक्स, उंची, रुंदी 4 इंच. त्यानंतर पुढचं माप आहे 36चं. आता 36ला शोल्डर घ्यायचं आपल्याला 5.5, गळा रुंदी 2.5, मुंडा 6, टक्स, उंची आणि रुंदी 4च. ठीक आहे, आता पुढचं माप बघूया आपण 38 साईजचं. तर 38 साईजला शोल्डर घ्यायचे 5.5 इंच. गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच. मुंडा घ्यायचा 6.5 इंच.
टक्स उंची आणि रुंदी घ्यायची 4 इंच. लक्षात आलं. त्यानंतर पुढचं बघूया 40 साईजचं. तर 40 साईजला शोल्डर घ्यायचे 5.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच आणि टक्स रुंदी आणि उंची घ्यायची 4.5 इंच. तर जसं दिले तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरून घ्या हा. चला तर आता पुढचं माप बघूया 42 साईजचं. तर 42 साईजला शोल्डर घेतलं 5.5 इंच, गळा रुंदी घेतली 2.5 इंच, मुंडा घेतला 6.5 इंच, टक्स उंची रुंदी घेतली 4.5 इंच. त्यानंतर 44 साईज आहे. 44 साईजला शोल्डर घ्यायचं 5.5 इंच, गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच आणि मुंडा घेतला 6.5 इंच आणि टक्स उंची आणि रुंदी 4.5 इंच. ठीक आहे. त्यानंतर 46 साईजचं आहे आपलं. तर 46 साईजला शोल्डर घ्यायचे 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच आणि आता मुंडा बघा 6.5 घ्यायचा आहे आपल्याला. 46 साईजला 6.5 मुंडा आणि 4.5 टक्स उंची आणि रुंदी. त्यानंतर 48 साईज आहे आपली. तर 48 साईजला 6.5 शोल्डर घ्यायचे 2.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे, मुंडा 7.5 घ्यायचा आहे, टक्स उंची आणि रुंदी 5 घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलं असेल प्रिन्स कट ब्लाउजचा चार्ट तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. चॅनलवर नवीन असाल काही मैत्रिणी तर चॅनलला सबस्क्राइब करून त्या समोरचं बेल बटन प्रेस करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.